नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण नगर परिषद भरतीच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा असा अपडेट पाहणार आहोत. आणि काल रात्री म्हणजे 9 जानेवारी 2026ला एक नवीन परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे पहा. त्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की नगर परिषदची परीक्षा कोण घेणार, MPSC घेणार का TCS घेणार, आणि गट क व गट ड च्या परीक्षेसंदर्भात त्यांनी ती माहिती दिलेली आहे. आणि जाहिरात का काढली नाही म्हणून संबंधित अधिकाऱ्यांवर त्यांनी ताशेरेसुद्धा ओढलेले आहेत. कारण जाहिरात काढा असे स्पष्ट आदेश असतानासुद्धा जाहिराती काढलेल्या नाहीत. आणि मग त्या संदर्भात एक आढावा बैठक आयोजित केलेली आहे आणि जाहिरात का काढली नाही या संदर्भात त्यांना विचारणासुद्धा करण्यात आलेली आहे. तर ती सगळी माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन संचालनालय आणि 9 जानेवारी 2026 या तारखेचं हे परिपत्रक आहे. कुणाला दिलेलं आहे तर विभागीय सह आयुक्त नगरपालिका प्रशासन शाखा, विभागीय आयुक्त कार्यालय सर्व, म्हणजे आपले जे 6 विभागीय आयुक्त आहेत त्या ठिकाणी. आणि दुसरं, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा सह आयुक्त असतात. तर नगरपालिका प्रशासन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय सर्व. विषय काय आहे तर राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट क व गट ड रिक्त पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत. आता याच्यामध्ये हे आपला जो महत्त्वाचा विषय तोच मी घेणार आहे की या ठिकाणी पहा, सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक 21 नोव्हेंबर 2022 नुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट ब अ राजपत्रित, गट क व गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्यासाठी शासनाने स्पर्धा परीक्षा प्रक्रिया TCS ION, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड व IBPS या कंपन्यांची निवड केली आहे. उक्त शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे सर्व जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर वरील दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करावी असे नमूद करण्यात आले आहे. म्हणजे काय, याच्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की एकतर TCS किंवा IBPS या दोन्हीपैकी एकाच कंपनीची निवड करायची आहे. याच्यातून हे स्पष्ट झालेलं आहे की आपली जी नगर परिषदची परीक्षा आहे ती TCS किंवा IBPS घेणार आहे. पुढे पहा, सरळ सेवेद्वारे गट क व गट ड च्या विविध संवर्गातील स्थायी रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून सरळ सेवा पदभरतीबाबत रूपरेषा, वेळापत्रक ठरवून देण्यात आली आहे. याबाबत संचालनालय स्तरावरून दृकश्राव्य म्हणजे VC व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्रणालीद्वारे वारंवार आढावा घेऊन भरती प्रक्रिया राबवण्याबाबत सूचना किंवा मार्गदर्शन करण्यात आले आहे. परंतु आपल्या कार्यालयाकडून सरळ सेवा पदभरती प्रक्रिया राबवण्याबाबत शासनाकडून निवडण्यात आलेल्या कंपनीशी सामंजस्य करार करण्यात आलेला नाही. या जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाही असे संचालनालयाच्या निदर्शनास आले आहे. सबब संदर्भ क्रमांक 5च्या पत्राद्वारे सदर कार्यक्रमाअंतर्गत सरळ सेवा पदभरती हा कार्यक्रम देखील राबवण्यात येत आहे. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण स्वतः जातीने लक्ष देऊन नगर परिषदा किंवा नगरपंचायतीमधील गट क व गट ड च्या स्थायी रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबवण्याबाबत सरळ सेवेने भरावयाच्या पदसंख्या निश्चित करून घेऊन तसेच प्रचलित शासन धोरणानुसार विविध पद्धतीने मागासवर्गीय कक्षाकडून आरक्षण निश्चित करण्याबाबत संबंधित नगर परिषद किंवा नगरपंचायती यांनी कार्यवाही करणे अपेक्षित आहे. उक्त दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करावी व त्यांच्यासमोर सामंजस्य करार तात्काळ करून, आता उक्त दोन्ही म्हणजे TCS किंवा IBPS, सामंजस्य करार तात्काळ करून कार्यक्रम रूपरेषा किंवा वेळापत्रक तयार करून जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत कळवण्यात आले होते. परंतु त्या अनुषंगाने केलेल्या कारवाईचा अनुपालन अहवाल संचालनालयास अद्याप प्राप्त झालेला नाही. याबाबत सह आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 12/1/2026 रोजी दुपारी 3 वाजता आढावा बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग माध्यमाद्वारे आयोजित करण्यात आले आहे. तर अशा पद्धतीनं TCS किंवा IBPS परीक्षा घेणार आहे आणि 12 जानेवारीला अजून एक बैठक या भरतीच्या संदर्भात होणार आहे.
तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.